Dear student, Sri Ramraja Junior College Arts, Commerce, Science, Dapoli, you are welcome in the online lecture. Today we are going to discuss on the questions on the lesson The Pillars of Democracy, page 39. Very first question, form groups and use the following topics for discussion. Take the help your college library and your teacher. Here are some important terms related to this topic and you have to do the oral work in group. ग्रुपमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी डिस्कस करायच्या आहेत. नीड फॉर डेमोक्रेसी, लोकशाहीची गरज का आहे त्याच्यावरती तुम्ही डिस्कशन करायचं आहे. फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, आपल्या राज्यघटनेची काही वैशिष्ट्ये तुम्हाला त्या ठिकाणी चर्चा करायची आहेत. हे सर्व तुम्ही ग्रुपमध्ये करायचं आहे. फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे भाषण स्वातंत्र्य. डिक्टेटरशिप व्हर्सेस डेमोक्रेसी म्हणजे हुकुमशाही विरुद्ध लोकशाही. क्वालिटीज ऑफ एन आयडियल पॉलिटिशियन, एका आदर्श राज्यकर्त्याची वैशिष्ट्ये काय आहेत. आणि क्वालिटी बिफोर लॉ आणि इक्वॅलिटी बिफोर लॉ, कायद्यासमोर सर्व समान असतात, याबद्दल तुम्ही डिस्कशन करायचं आहे. नाव सेकंड क्वेश्चन, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट. या ठिकाणी काही सेंटेन्सेस आहेत आणि तुम्हाला ती या ठिकाणी डिस्कस करायची आहेत. नंबर 1, देर इज नथिंग रॉंग इन बीइंग ग्रेटफुल टू ग्रेट मेन. दिस सेंटेन्स इज ट्रू सेंटेन्स. नंबर 2, hero worship leads to dictatorship. This sentence is true sentence. 3, liberty cannot be divorced from equality. बघा हे सेंटेन्स, लिबर्टी cannot be divorced from equality. This is true sentence. One man, one vote and one vote, one value. This is also true sentence. And last, fraternity means common sense. This is false sentence. So what is mean by fraternity? Fraternity means a sense of common brotherhood. Fraternity means a sense of common brotherhood. Next question, in his speech Dr. B.R. Ambedkar has expressed his deep concern over the absence of two things in the Indian society. Discuss with your partner and complete the web. या ठिकाणी एक छोटी वेब दिलेली आहे. यामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी काही एक्सप्रेस केलेले या ठिकाणचे त्यांचे विचार आहेत. आणि ॲब्सेन्स ऑफ टू थिंग्स इन द देन सोसायटी, त्या काळातील समाजामध्ये ॲब्सेन्स असणाऱ्या अशा काही 2 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या, त्या कोणत्या. तर त्याच्यापैकी एक असू शकतं की इक्वॅलिटी इन अवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ. अँड सेकंड, रिकग्निशन ऑफ द प्रिन्सिपल ऑफ फ्रॅटर्निटी. या 2 गोष्टी. लेसन वन्स अगेन, इक्वॅलिटी इन अवर सोशल अँड इकॉनॉमिक लाईफ अँड सेकंड, रिकग्निशन ऑफ द प्रिन्सिपल ऑफ फ्रॅटर्निटी. या 2 गोष्टी त्यांनी त्या काळातील सोसायटीमध्ये ॲब्सेन्स असलेल्या सांगितलेल्या आहेत. देन पेज नंबर 40, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅज साइटेड द कोट्स बाय जॉन स्टुअर्ट मिल अँड डॅनियल ओकोनेल. गो थ्रू द लेसन अँड राईट डाऊन 4 to 5 लाईन्स फॉर ईच ऑफ देम. डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या या स्पीचमध्ये जॉन स्टुअर्ट मिल आणि डॅनियल ओकोनल यांच्याबद्दल सांगितलेलं आहे. तर प्रत्येकी त्याच्याबद्दल एक 4-5 लाईन्स तुम्हाला सांगायचे आहेत. तर आपण पहिल्यांदा जॉन स्टुअर्ट मिलबद्दल बोलू. जॉन स्टुअर्ट मिल हॅज गिवन साऊंड ॲडवाईस टू ऑल दोज who are interested in maintenance of democracy. He says that we must never sacrifice our liberties at the feet of any man, however great he may be. Neither should we trust him by giving him powers which may enable him to overthrow or destroy the institutions. Then second, Daniel
ओकोनेल त्यांच्याबद्दल आंबेडकरांनी काय म्हटलं आहे? डॅनियल ओकोनेल हॅज सेड दॅट व्हाईल देअर इज नथिंग रॉंग इन बिईंग ग्रेटफुल, नो मॅन शुड बी ग्रेटफुल इफ इट कॉम्प्रोमाइजेस हिज ऑनर. सिमिलरली नो वुमन शुड बी ग्रेटफुल and sacrifice her purity, and no nation should be grateful at the cost of its liberty. Then next question, discuss with your partner and make a list of steps that you feel are essential to unite the people of different caste, race, religion and language in India. तर भारतामध्ये असणाऱ्या विविध जाती, धर्म याच्याबद्दल आपल्याला या क्वेश्चनमध्ये डिस्कशन करायचं आहे. आणि आपण कोणत्या स्टेप्स विविध जाती, वंशाच्या, धर्माच्या, भाषांच्या लोकांना संघटित करण्याकरिता आपल्याला कोणत्या आवश्यक वाटत असलेल्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी याची यादी तयार करायची आहे. या क्वेश्चनच्या सपोर्टमध्ये आपण काही पॉईंट्स या ठिकाणी म्हणू शकतो की मेक व्हॅल्यू बेस्ड क्वालिटी स्कूल एज्युकेशन, मेक व्हॅल्यू बेस्ड क्वालिटी स्कूल एज्युकेशन अवेलेबल टू एव्हरीवन in every corner of the country at very nominal cost. Make this compulsory. सेकंड आपण म्हणू शकतो की डिलीट द वर्ड कास्ट अँड रिलीजन फ्रॉम ऑल ॲप्लिकेशन फॉर्म्स. हॅव ग्रुप्स इन एव्हरी नेबरहूड that will maintain peace and encourage harmony. Have more articles, stories, serials, etc. on TV and other media that unite different castes. Punish those who make distinctions based on caste, religion, etc. Let merit be the criteria for all jobs and educational opportunities. So dear student, you may add more points of your own also to support this answer for this question. Then next, write your views, opinions in brief on the following topics. या ठिकाणी तुम्हाला काही टॉपिक्स दिलेले आहेत त्याच्या सपोर्ट तुमचे व्ह्यू ओपिनियन तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहेत. वी मस्ट ऑलवेज कास्ट आवर वोट, आपण आपलं मत द्यायलाच हवं. त्याबद्दल आपण काय म्हणू शकतो? इन अ डेमोक्रॅटिक कंट्री लाईक आवर्स, आपला देश लोकशाही देश आहे. वोटिंग इज नॉट ओनली अ राईट बट इट इज ऑल्सो अ रिस्पॉन्सिबिलिटी. ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आपली जबाबदारी आहे. आवर गव्हर्मेंट इज बिल्ट ऑन द वोट्स ऑफ द पीपल. इफ वी डू नॉट लाईक द वे द गव्हर्मेंट फंक्शन्स वी कॅन चेंज इट थ्रू अवर वोट्स. The process of voting gives every citizen a say in the way his or her country is run. Therefore, he must always cast his vote. Everyone should cast his vote. Every individual may feel that his single vote does not matter. It certainly does, for if everyone thinks like he does, lakhs of people will not vote and the edifice of democracy will crumble. सेकंड आहे लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी लीड टू एन आयडियल नेशन. एखादं राष्ट्र जर आदर्श व्हायचं असेल तर त्याच्यासाठी लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी ही आवश्यकता आहे, याची आवश्यकता आहे. याच्या सपोर्टमध्ये आपण काय म्हणू शकतो? तर आपल्याला या सपोर्टमध्ये काही मुद्दे आपल्याला या ठिकाणी सुचवता येतील की लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी लीड्स टू एन आयडियल सिटीजन. त्याच्यामध्ये आपण काही मुद्दे आपल्याला या ठिकाणी सांगता येतील.